नळणी खुर्द तालुका भोकरदन येथील रावसाहेब धोंडोबा वराडे यांची 2 एकर शेतामधील मक्याच्या पुंजाला लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे। या नुकसानाची पाहणी करून धीर देत झालेल्या नुकसानीचा मोबदला शासनाने तत्काळ देण्याची मागणी व शासनाकडून आर्थिक मदत मिळावी। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख अर्जुन ठोंबरे यांची प्रतिक्रिया। संशय काय संशयित ऐकून काय करता संशयितला असं का? चल ओके, होणे आवश्यक आहे। पोलीस चौकशी व्हायला पाहिजे आणि तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे। ओके ओके, चालेल। आणि संबंधित जो काही आग लावणार आहे समजा की त्याला तात्काळ कारवाई करून सनी तुमचे नुकसान भरपाई तुम्हाला मिळाला आहे। ओके, त्याकडून जाणून घेऊया या नुकसानाविषयी। रावसाहेब धोंडोबा वराडे गट क्रमांक 120 या राणा नळणी खुर्द या शेतकऱ्याची 2.25 एकराची मक्का अज्ञात व्यक्तींनी जाळून टाकलेली आहे। जो कोणी याच्यामध्ये दोषी असेल त्याच्यावर तात्काळ कारवाई व्हावी आणि त्यांना शासनातर्फे नुकसान भरपाई मिळावी। कारण पहिलेच नापिकी कर्जबाजारीपणा याच्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। आत्ताच आपल्या उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं, पवार साहेबांनी, की कर्ज भरा, पीक कर्ज भरा, थकीत कर्ज भरा। शेतकऱ्याचं अनोतात नुकसान होत आहे। शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल? आता परत काल परवा आजच दुपारी महाराष्ट्राचे कृषी मंत्री म्हणतात की बाबा शेतकऱ्याची कर्जमाफी झाली तर शेतकरी हा लग्न समारंभ आणि साखरपुडा याच्यावर खर्च करतो। हालाकी ही केविलवाणी गोष्ट आहे, कारण हे शेतकऱ्याच्या दुःखावर मीठ चोळण्याचं काम महाराष्ट्राच्या कृषी मंत्री साहेबांनी केलेलं आहे। त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि लवकरात लवकर या शेतकऱ्याला न्याय मिळावा, त्याला नुकसान भरपाई मिळावी आणि जो कोणी याच्यात दोषी असेल त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी। अन्यथा